ला केंद्र सरकारच्या सिल्क समग्र 2 या योजनेचा लाभ घेऊन वाशिम जिल्ह्यातले माधव बोरकर यांनी रेशीम उद्योगातून आर्थिक सक्षमीकरण साधलंय। शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगात दिशादर्शक ठरणाऱ्या या व्यवसायाचा आढावा घेऊयात। वाशिम जिल्ह्यातल्या टो इथं राहणारे शेतकरी माधव बोरकर यांनी वडिलांकडून प्रेरणा घेऊन रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी रेशीम उद्योग सुरू केला। हा शेतीपूरक व्यवसाय असून यात तुतीची लागवड महत्त्वाची आहे। एका एकरात 5500 झाडं लावून 4 महिन्यानंतर कीटक संगोपन करता येतं। या उद्योगासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते। महात्मा गांधी रोजगार हमी योजना किंवा सिल्क समग्र 2 अंतर्गत अनुदान दिलं जातं। त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचं आवाहन जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी सुनील दत्त फडके यांनी केलं आहे। रेशीम उद्योगामध्ये बालकीटक संगोपन हे केलं जातं। यासाठी एक स्वतंत्र केंद्र आहे। केंद्र पुरस्कृत योजना सिल्क समग्र या अंतर्गत श्री माधव भिवाजी बोरकर राहणार टो तालुका जिल्हा वाशिम यांनी बालकीटक संगोपन केंद्र हे सुरू केलेलं आहे। अंडीपुंज निर्मिती केंद्र गडिंग्लज इथून अंडीपुंज मागवतात आणि त्याचं बालकीटक संगोपन करतात। हा कालावधी 10 दिवसाचा असतो आणि हा अतिशय महत्त्वाचा असतो। योग्य तापमान आर्द्रता यामध्ये हे कीटक वाढवावे लागतात। यासाठी त्यांनी स्वतंत्र ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि वर्षाकाठी ते वाशिम जिल्ह्यात 30 ते 35 हजार अंडीपुंजाचं संगोपन करतात आणि ते शेतकऱ्यांना बालकीटक विक्री करतात। व प्रतिवर्षी जवळपास 10 लाख रुपये उत्पन्न मिळतं। असा या युवकाला एक 10 लाख प्रतिवर्षाचा व्यवसाय सुरू झालेला आहे। यापासून शेतकऱ्याला महिन्यावारी नोकरदाराला जसा पगार मिळतो त्याप्रमाणे आपण जर मेहनत केली तर आपल्याला उत्पन्न मिळू शकते। माधव बोरकर यांनी केलेल्या मेहनतीला न्याय देत उत्कृष्ट रेशीम शेती उद्योगासाठी माधव यांना गेल्या वर्षी राज्य शासनाच्या रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आणि मला भरपूर उत्पन्न मिळायचे, इतर पिकात काही परवडत नव्हतं। त्याच्यानंतर मी 18-19 मध्ये मला जिल्हा रेशीम कार्यालय वाशिम यांनी मला हिंदपूर आंध्र प्रदेशमध्ये प्रशिक्षणाकरता पाठवलं। तिथे मी 3 महिने राहून प्रशिक्षण घेतले और तिथून आल्यानंतर मी चॉकी सेंटरचे बांधकाम चालू केले। जवळपास 30 ते 35 लाख रुपये खर्च केला। त्याच्यानंतर मला सिल्क समग्र 2 योजनेतून जिल्हा रेशीम कार्यालय जिल्हा रेशीम विकास अधिकारी फडके साहेब यांनी मला 9,75,000 ची सबसिडी मिळवून दिली। त्याच्यानंतर मी आज जवळपास 35 ते 40 हजार अंडपुंजाचा वाटप करतो एका वर्षाकाठी। तर त्यातून मला 10 ते 11 लाख निव्वळ नफा मिळतो। त्या रेशीम उद्योगातून आमच्या मुलाबाळाचे शिक्षण व आर्थिकदृष्ट्या घर आणि इतर चांगले नियोजन करून आम्ही त्या रेशीम उद्योगाच्या मार्फत आमचं सगळं उदरनिर्वाह चालत आहे। शेतकऱ्यांसाठी एक वेगळा पर्याय म्हणून रेशीम शेतीचा पर्याय उपलब्ध आहे। पारंपरिक शेतीतून फारसा नफा होत नसताना माधव बोरकर यांनी ही वेगळी वाट चोखाळली आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम। जम्मू काश्मीरच्या गुरेज विभागात लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न